आज सकाळी मी आपल्या घराच्या टेरेसवर आले आहे. बघा ना निसर्गाचं हे अप्रतिम सौंदर्य, हळूहळू उगवणारा सूर्य, थंडगार वारा आणि पक्ष्यांचा गोड किलबिलाट. अशी सकाळ मनाला शांतता आणि नवीन ऊर्जा देते. रोज काही मिनिटं निसर्गासोबत घालवली तर संपूर्ण दिवस सकारात्मक वाटतो. आजचा दिवसही नव्या आशा, नव्या स्वप्नांसोबत सुरू करूया. तुम्हीही सकाळचा हा सुंदर नजारा पाहून तुमचा दिवस आनंदाने सुरू करा. तुमच्या गावात किंवा शहरात सूर्योदय कसा दिसतो तेही मला नक्की सांगा. नंतर मी किचनमध्ये आले आणि असा लंच बनवून रेडी केला. नंतर माझ्या मुलाची बॅग भरली. हा माझा छोटू आहे, तो सांगत होता काहीतरी. त्यालाही मी व्यवस्थित असं रेडी केलं माझ्या तेजूला आणि त्याला खायला दिलं. तो खात बसला बसची वाट पाहत. नंतर मी थोडासा असा बाहेरचाही व्ह्यू कॅप्चर केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. सकाळचं वातावरण म्हणजे इतकं भारी असतं ना, काय सांगता बस. हे माझ्या घराच्या समोरील गार्डन आहे. बघा ना किती छान हवा सुटते. आमच्या इकडे ना हवेची कमतरता नाही म्हणायलाच नाही. इतकी छान आणि इतकं शांत वाटतं, काय सांगू नका. नंतर माझ्या मुलाला मी स्कूलसाठी पाठवून दिलं आणि घराचा हा पार्किंग एरिया स्वच्छ करण्यासाठी घेतला. सकाळची सुरुवात घराच्या छोट्याशा स्वच्छतेपासून करत आहे. पार्किंग एरियामध्ये फुलांच्या कुंड्याखाली खूप माती साचली होती. त्यामुळे आज ती सगळी माती नीट घासून आणि साफ करून घेतली. घर स्वच्छ ठेवलं की मनही प्रसन्न राहतं. रोज थोडंसं काम केलं तर मोठी स्वच्छता करावी लागत नाही. आता तुम्ही पाहू शकता मी असं व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आणि नंतर कुंड्या होत्या तशा आपापल्या जागेवरती ठेवून दिल्या. नंतर म्हणलं हे बाकीचं सर्वही व्यवस्थित असं धुवून घ्यावं. तर माझ्या मुलाची मध्ये लुडबुड लुडबुड चालूच होती. कारण ते लवकर उठतं आणि काही करूही देत नाही, स्वतःही काही करत नाही. पाणी म्हणलं ना, मुलं सर्वांचीच असं बावरून जातात म्हणायलाही काही हरकत नाही. ते बघा कसं मस्त एन्जॉय करत होतं, मी धुत होते त्यावेळेस. नंतर म्हणलं आपण हे फुलांच्या झाडांनाही पाणी घालून द्यावं लगेचच. कारण की एकदाच बोर चालू केलेली होती. म्हणलं सगळीकडे पाणी घालून दिलं म्हणजे कसं एक काम हलकं होऊन जातं. व्यवस्थित असं सर्व झाडांनाही पाणी घालून दिलं आहे. नंतर ही माझी मैत्रीण आली. आम्ही दोघींनी थोड्याशा गप्पा मारल्या, असं थोडासा व्हिडिओ शूटही केला. नंतर मी किचनमध्ये आले. म्हणलं मलाही लागलेलीच होती भूक. व्यवस्थित असं तोंड वगैरे फ्रेश झालेलीच होते मी. नंतर डोसा बनवला, खाण्यासाठी घेतला. डोसा खाऊन झालेला आहे. आता मी दाखवते तुम्हाला. हा माझा आहे आमच्या घराचा हॉल. मला घर सुंदर, स्वच्छ आणि नीटनेटके ठेवायला खूप आवडतं. म्हणून मी माझ्या आवडीनुसार हा छोटासा डेकोरेशन केलेला आहे. महागड्या वस्तूंनीच घर सुंदर दिसतं असं नाही. प्रेमाने, स्वच्छतेने आणि छोट्या छोट्या सजावटीनेही घराला एक वेगळी उबदार भावना मिळते. हे दाखवून झाल्यानंतर मी किचनकडे वळलेली आहे. जसं मी चुटकी वाजवून भांडे दाखवली ना, तशी काही घासलेली नव्हती. असे व्यवस्थित भांडे घासून ठेवले. नंतर म्हटलं हे कपडे होते, एवढे कपडे धुवून टाकावं. कपडे व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता. कपडे धुवून आता मी जात आहे वरती वाळू घालण्यासाठी. अगोदर मी खालतीच कपडे वाळू घालायची, परंतु आता काय झालं माहिती आहे का, वातावरण दमट आहे, त्यामुळे कपडे खालती वाळत नाहीत. त्यामुळे मला असं टेरेसवरती यावं लागलं वाळू घालण्यासाठी. हे पाहू शकता तुम्ही. मी आता सर्व असे कपडे वाळू घालत आहे. सर्व कपडे वाळू घालून झाल्यानंतर मी अशी खाली आली. खाली आल्यानंतर मला असं झणझणीत काहीतरी खायचं होतं, पण पटकन बनणारं खायचं होतं. मग गॅस न चालू करता तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. मी अगोदर टोमॅटो, कांदा, धनिया पत्ता असं चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यावरती असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ह्या सर्व गोष्टी. थोडंसं लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, थोडासा म्हणजे असं लिंबू वरतून पिळलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं ऑइलही टाकायचं वरतून. म्हणजे कसं एकदम टेस्टही छान लागते. काहीतरी चेंज म्हणून एकदम भारी लागतं. नंतर थोडासा असा गरम मसालाही मी त्यामध्ये टाकलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे हे ना सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कच्चं. आणि कधीतरी भाजी जर खायला नसेल आवडत तुम्हाला ज्या दिवशी, त्या दिवशी तुम्ही अशी झटपट होणारी ही अशी कच्ची भाजी खाऊ शकता. तुम्ही पाहू शकता हे इतकं एकदम मी आता जवळून तुम्हाला दाखवेनच थोडंसं. खायला ना एकदम टेस्टी असं लागतं. कारण मी लहान होते ना, त्यावेळी गावाकडे माझी आई म्हणायची, "तुला काय खायचं असेल तर पटकन होणारं हे असं आम्हाला बनवून द्यायची." खायलाही एकदम टेस्टी लागतं बरं का. मला हे म्हणजे बनवायला घेतलं ना त्यावेळेस म्हणजे माझ्या आईनं शिकवलेलं आहे. त्यामुळे मला आवडतंही खूप आणि मी खातेही हे आवडीनं. हे तुम्ही पाहू शकता जवळून. इतकं टेस्टी लागतं ना. तुम्ही एकदा अशी अशी कच्ची भाजी ना बनवून खाऊन बघा.
एकदम भारी लागतं खायला. त्यानंतर माझे मिस्टर हे ऑफिसवरून आले. ते बोलले, "चला आज आपण बाहेर जाऊया भाजीपाला आणण्यासाठी." आता तुम्हाला मी तेलंगणात सहज मिळणारा ताजा भाजीपाला दाखवते. इथल्या बाजारात रोज ताज्या आणि विविध प्रकारच्या भाज्या मिळतात. ताज्या भाज्यांपासून बनवलेलं जेवण चविष्ट तर असतंच, पण आरोग्यासाठीही खूप चांगलं असतं. स्वयंपाकासाठी मी शक्यतो ताजाच भाजीपाला निवडते. तुम्हाला यापैकी कोणती भाजी सर्वात जास्त आवडते तेही मला तुम्ही नक्की सांगा. अशा प्रकारे आम्ही सर्व भाजीपाला हा घेतलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता. नंतर असं आम्ही घरी आलेलो आहोत. घरी आल्यानंतर सर्व भाजीपाला वगैरे काढून ठेवला. त्यानंतर मुले बाहेर खेळण्यासाठी आले. साईचं आणि शिवायचं तितक्यात भांडण झालं. त्याच्यानंतर मी घरामध्ये गेली. घरामध्ये गेल्यानंतर सर्व कामं आवरून घेतली. जेवण वगैरे संध्याकाळचं झालं. बाहेर आलो तर बाहेर सॉन्ग चालू होते, कारण की आमच्या बाजूच्या बिल्डिंगची वास्तुपूजा झालेली. त्यामुळे संध्याकाळी छान असे सॉन्ग तेलुगू लावलेले. त्याच्या तेलुगू सॉन्गच्या तालावरती आमची बघा मुले कशी डान्स करत आहेत. मुलं एन्जॉय करायला लागली ना, आपल्याला इतकं भारी वाटतं. म्हणून मी थोडासा त्यांचा व्हिडिओ शूट केलेला आहे, ते पाहू शकता तुम्ही.